श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी जंगी कुस्तीची स्पर्धा सुरू आहे। आता ही जत्रा अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपल्यासोबत लातूर शहराचे उपमहापौर आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीनं वेगळेपण यावर्षी या यात्रेमध्ये आहे? सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या वतीनं दरवर्षीच महाशिवरात्री निमित्त यात्रा भरवली जाते आणि त्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रभर पैलवानांचं कुस्तीचं आयोजन इथं केलेलं जातं। सगळ्या महाराष्ट्रातले पैलवान इथं सहभाग नोंदवतात आणि अतिशय उत्तम पद्धतीने हे ट्रस्ट मागच्या कित्येक वर्षापासून सुंदरपैकी नियोजन आयोजन करत आलेले आहेत आणि राष्ट्रभरात सगळेच लोक इथं सहभाग नोंदवत आलेले आहेत। लातूरच्या लोकांनाही इथे कुस्तीचा आस्वाद घ्यायला भेटलाय, त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानतो। आणि लातूर महानगरपालिकेच्या वतीने विजेत्याला आमच्याकडून 51 तोळ्याचं चांदीचं कडं, एक मानपत्र आणि मानाचा पट्टा देऊन आम्ही गौरवित करतो दरवर्षी। उमेदवाराला या ठिकाणी मोठं बक्षीस लातूर महानगरपालिकेच्या वतीने दिलं जातं असं इथं सरांनी आपल्यासोबत आणखी एक सर या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल कशा शब्दामध्ये या कार्यक्रमाला आपण लातूरकरांना शुभेच्छा द्या? सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या वतीने या ज्या स्पर्धा अनेक वर्षापासून होतात त्या स्पर्धा आणखी उत्कृष्ट पद्धतीने व्हावं आणि त्याच्यात आणखीन बरीच सुधारणा करावं अशा करून सगळ्यांच्या कुस्त्या घ्याव्या। पूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून लोक इथे यावेत या कुस्त्यासाठी असं मी हे करतो आणि या कुस्तीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्यासोबत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय ट्रस्टचे या ठिकाणी सर आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचं आयोजन होतं आणि या वर्षीचा प्रतिसाद लातूरकरांचा कसा होता जत्रेला? श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या 73व्या यात्रेला मागच्या महाशिवरात्री पर्वापासून सुरुवात झालेली आहे। कुस्तीचा आजचा उपक्रम म्हणजे या महापर्वातील सर्वात महत्वाचा उपक्रम आहे आणि याचा आज आयोजन करण्यात आलेलं आहे। आज लातूरच्या ग्रामीण भागातून म्हणजे राज्यभरातून इथं मल्ल कुस्तीचा आस्वाद घेण्यासाठी येतात। यावर्षी देवस्थानच्या तर्फेने रोख बक्षीस सुद्धा आणि एक सिद्धेश्वरची 1 किलो चांदीची गदा आम्ही मानाच्या स्वरूपात विजेत्या मल्लास देत असतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही त्या रोख पारितोषिकाचं आणि चांदीच्या गदेचं आम्ही इथं रोख पारितोषिक म्हणून इथं नाही का केलेलं आहे। यावर्षी महानगरपालिकेचे आपल्याला पदाधिकारी यांचं सर्वांचं सहकार्य मिळालं, त्यामुळं या यात्रेचं स्वरूप आता वेगळ्या स्वरूपाने समोर येत आहे। तसेच महानगरपालिकेचं 51 तोळ्याचं कडं आणि मानाची पताका, तसेच रायगड ग्रुपचं 51 तोळ्याचं कडं आणि श्री गोपे यांच्या म्हणजे माजी विश्वस्त आहेत त्यांच्या स्मरणार्थ 21 तोळ्याचं चांदीचं कडं दरवर्षी आपण आयोजित केले जाते। तसेच असे असंख्य रोख पारितोषिक ज्यावर इथं नाही का आम्ही या कुस्त्यांचं आयोजन करतो। या सिद्धेश्वर यात्रेचा महत्वाचा उपक्रम आज इथं साजरा होत आहे। बऱ्याचशा मल्लांनी इथं सहभाग घेतलेला आहे। थोडासा उशीर जरी झाला असेल तरी मल्लांचा आणि इथं आजूबाजूला असणाऱ्या गर्दीचा तुम्हाला अंदाज येईल की याला किती लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे असू शकतो। शेवटचा प्रश्न, आज आणि आता उद्या शेवटचा दिवस आहे, लातूरकरांना काय आवाहन करू इच्छिता? कारण गर्दी मोठी होत आहे। लातूरकरांचं या सिद्धेश्वर यात्रेला दरवर्षीप्रमाणेच नाही का याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। लातूरकर म्हणजे लातूर पॅटर्नच असतो, हा इथं परत एकदा सिद्ध झालेला आहे। लातूर पॅटर्नच्या जर गोष्ट निघाली तर गर्दीचाही उच्चांक यावर्षी यात्रेमध्ये दिसून आलेला आहे। तसेच विविध उपक्रम जे देवस्थानमार्फत महापर्वामध्ये साजरे केले जातात त्यालाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। उद्या यात्रेचा समारोप आहे आणि शोभेची दारू उडवून आम्ही यात्रेची सांगता करत असतो, तरी याही कार्यक्रमाचा लातूरकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आणि आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल त्यांच्या याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। धन्यवाद सर, थँक्यू।